नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्वारीच्या पिठामध्ये दही घालून उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी रेसिपी बनवत आहोत. चला तर रेसिपी अतिशय भन्नाट आहे, पौष्टिक आहे, महत्त्वाचे म्हणजे झटपट होणारी आहे. चला वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा किंवा जाड रवा वापरला तरी पण चालेल. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. ताजे दही वापरायचं आहे, जास्त आंबटही दही नसावं. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे आणि आता मिक्सरला झाकण लावून आपण हे बारीक असं फिरवून घेऊया. पहा इथे आपण मिक्सरला हे व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे. या स्वरूपाचं इथे आपलं हे ज्वारीच्या पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी झटपट याचा होणारा पदार्थ आहे. कोणतीही पूर्वतयारी यासाठी आपल्याला करावी लागत नाही. अगदी हवं तेव्हा आपण हा पदार्थ बनवू शकतो. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घालून फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं ज्वारीच्या पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. यावरती तयार केलेल्या ज्वारीच्या पिठाचं मिश्रण अशा पद्धतीने सोडून घ्यायचं. याला पसरवायचं नाही, फक्त मिश्रण आपल्याला तव्यावरती सोडून द्यायचं. मिश्रण घातल्यानंतर पहा लगेचच याला छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. बघू शकता याच्यावरती छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. तर इथे आपण आज ज्वारीच्या पिठापासून सेट डोसा बनवत आहोत. अगदी मऊ लुसलुशीत होतात. यासाठी आपल्याला फर्मेंटेशन करायची सुद्धा गरज पडत नाही, डाळ तांदूळ भिजवायची गरज पडत नाही. पहा किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता आपण वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेऊ आणि याला पलटी करून घेऊया. एकाच बाजूने भाजून घेतले तरी पण चालेल किंवा दोन्ही बाजूने भाजून घेतलं तरी चालेल. पाहू शकता किती मस्त जाळीदार असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. याला मी दोन्ही बाजूनी भाजून घेतलेला आहे. तुम्ही एकाच बाजूने भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर चला याच पद्धतीने आपण दुसरा सेट डोसासुद्धा बनवून घेऊया. पुन्हा एकदा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे मिश्रण घालायचं आहे. गॅस मात्र मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. तर आपण घेतलेल्या साहित्यांमध्ये आपले असे 3 ते 4 मध्यम आकाराचे सेट डोसे तयार होतात. तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी बनवायचे असेल तर तुम्ही जास्तीचं प्रमाण घेऊ शकता. पहा डोसे किती छान मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे तयार होतात. याच पद्धतीने इथे आपण सर्व डोसे बनवून घेतले. आता यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, थोडेसे फुटाणे, हिरवी मिरची, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. यामध्ये वाटल्यानंतर पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. जितकी चटणी तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पहा अशा पद्धतीची इथे मी ही शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे. याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची आहे. आता आपल्याला एका तडक्या पॅनमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची, 1 बेडगी मिरची घालायची आणि छान अशी तडक्यामध्ये व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं. आता तयार झालेला तडका लगेचच चटणीमध्ये घालूया आणि फटाफट मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता. मस्त अशी चटपटीत आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. हे ज्वारीच्या पिठाचे डोसे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पोटाला थंडावा देण्यासाठी काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर नक्की बनवून पहा. अगदी परफेक्ट आणि सॉफ्ट तयार होतात. पहा किती छान जाळीदार झालेले आहेत. मऊ लुसलुशीत असे आपले ज्वारीच्या पिठाचे हे डोसे तयार झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात, त्यामुळे खायलासुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे. तुमच्याकडे ज्वारीच्या पिठापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती भोजन असेल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या रेसिपीज ज्या की युनिक आहेत, पौष्टिक आहेत, घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या आहेत अशा अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला तर बाय बाय.